आपली राहती जागा सोडायची आणि त्या कुठल्या तरी बिल्डरवर डेव्हलपरवरती हे सोडून द्यायचं, तर ती फसवणूक टाळण्यासाठी काय? माझा तर एक सल्ला असा राहील सगळ्या लोकांना की जोपर्यंत प्लॅन सँक्शन होत नाही तुमची जागा सोडूच नका. कारण एकदा का तुम्ही घर सोडलं की संपलात तुम्ही, मग ते पाडल्यावर तुम्हाला काही राहत नाही. पण प्लॅन सँक्शन झाला याचा अर्थ सँक्शन होईपर्यंत बराच खर्च करावा लागतो. सँक्शन झाला म्हणजे जवळजवळ एक तुमचं 25% काम झालंय. आता मात्र तुम्हाला खात्री आहे तिथं काहीतरी होणार आहे. कारण का प्लॅन सँक्शन झाल्यावर बांधण्याकरता तुम्हाला जागेचा ताबा द्यावाच लागतो. पण जोपर्यंत सँक्शन होत नाही तो तुम्ही घर सोडू नये, जागेचा ताबा देऊ नये. आणि मग तुम्हाला हे जे सिलेक्शन मी मगाशी म्हटलं त्याचं एक ड्यू डिलिजन्स तर केलंच पाहिजे, क्रिसिल रेटिंग केलं पाहिजे आणि त्याचं बाजारातलं एक स्थान बघितलं पाहिजे. आजपर्यंत त्यांनी 10 पूर्ण केले असते तर 10च्या 10 वेळेत दिलेत काय, आणि ते वेळेत देऊ शकला नाही तर काय ऍक्ट ऑफ गॉड आहे का, कोरोना आला, हे आला, कशामुळे त्याला उशीर झाला. तो जेन्युइन उशीर असेल तर तो कन्सिडर पण केला पाहिजे, नेमका त्याच्याशी डिस्कस केलं पाहिजे. आणि हे सगळ्या विश्वासाच्या गोष्टी आहेत, त्यामुळे रिस्क अवॉइड करू शकतच नाही आपण रिस्क मिनिमाइज करू शकतो. कुठली रिस्क, कुठल्याही इन्व्हेस्टमेंट रिस्क आहेत. त्यामुळं बाजारातलं गुडविल हे जास्त महत्त्वाचं मानावं. तुमच्या पर्सेंटेज वाईज तुम्हाला किती जागा मिळणार याच्यापेक्षा तो काय ठाम देतोय आणि आजपर्यंत त्यांनी रेकॉर्ड डिलिव्हर केले केले त्यांच्यामध्ये डिलिव्हर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे.